हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी माझ्या नवीन चॅनलवरती श्री शिवाय नमः या चॅनलवरती एक स्टोरी अपलोड केली आहे. रणवीर आणि प्रीती या दोघांची लव्ह स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आपल्या नेहमीच्या रोजच्या स्टोरीकडे वळू. विवान पुढे बोलला, पण वाणीला आहान आवडत होता. आहान आणि माही एक उत्तम कपल आहेत. आता त्यांचं लग्नही झालं आहे. अशा परिस्थितीत वाणीला कोणत्याही किमतीत आहानला मिळवायचं होतं. तिने सर्वांसमोर माझ्या प्रेमाची खिल्ली उडवली, माझ्या भावनांची अक्षरशः धज्जिया उडवली. तिच्यावर प्रेम केल्यानंतर मला प्रेम या शब्दाचीच एक प्रकारे चीड निर्माण झाली होती. पण लवकरच वाणी स्वतःच एका कटाची शिकार बनली. स्वतःला वाचवण्यासाठी तिने मला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊन सोडलं. समुद्रकिनारी माझ्या शत्रूंनी मला मेलेला समजून अर्धमेला अवस्थेत समुद्राच्या हवाली केलं. हे ऐकताच सानवीचे डोळे एका क्षणात विस्फारले. कारण त्यानंतर काय घडलं होतं हे सानवीला चांगलंच माहीत होतं. सानवीची हिंमत होत नव्हती की तिने या क्षणी विवानकडे एक नजरसुद्धा पाहावी. विवानने सानवीच्या उघड्या खांद्याला आपल्या ओठांनी हलकेच स्पर्श केला आणि म्हणाला, पण त्या एका मुलीचे आभार. मला केवळ जीवनदानच दिलं नाही, आयुष्य जगण्याचं कारणही दिलं. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे ना सानू? सानवीला विवानशी खोटं बोलायचं नव्हतं. तिने डोळे मिटले आणि धीर एकवटत म्हणाली, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार विवान? कारण तुम्हाला वाचवणारी ती मुलगी मीच होते. आई आणि मी तुम्हाला समुद्रकिनारी जखमी अवस्थेत पाहिलं होतं. त्यानंतर आई तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. विवानने सानवीचं वाक्य मध्येच थांबवत म्हटलं, मला माहीत आहे, मला सगळं माहीत आहे. ती मुलगी, तो देवदूत तूच होतीस सानू. त्या रात्री तू माझ्या आत्म्यावर तुझी अशी छाप सोडलीस की मी तुझ्यासाठी अक्षरशः वेडा झालो. असं म्हणत विवानने सानवीच्या डोळ्यांना आणि ओठांना आपल्या ओठांनी हलकेच स्पर्श केला आणि म्हणाला, हे तुझे निरागस डोळे, थंडीने थरथरणारे ते ओठ अनेकदा माझ्या स्वप्नात येऊन माझी झोप उडवायचे. तुला माहीत आहे, जेव्हा मी तुला पहिल्यांदा कोर्टात पाहिलं होतं तेव्हा मी फक्त तुला पाहतच राहिलो होतो. तुला पाहून असं वाटत होतं जणू अनेक रात्री पाहिलेली सुंदर स्वप्न अचानक एकाच वेळी माझ्यासमोर येऊन उभी राहिली आहेत. आय लव्ह यू सानवी, आणि मी हे मनापासून म्हणतोय. असं म्हणत विवानने पुढे झुकून मोठ्या प्रेमाने सानवीच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श केला. सानवीनेही त्याला साथ दिल्यामुळे त्यांच्यातील चुंबन हळूहळू अधिक भावनापूर्ण होत गेलं. विवानचे हात सानवीभोवती घट्ट झाले होते तर सानवीचे हात विवानच्या खांद्यावर होते. दोघांच्याही श्वासांची गती वाढली होती. काही क्षणांनी विवानने सानवीच्या ओठांपासून स्वतःला अलग केलं आणि तिच्या गळ्यावर व कॉलर बोनजवळ प्रेमाने चुंबन घेतलं. तिच्या कानाजवळ येत तो हळू आवाजात कुजबुजला, आय वॉन्ट यू सानू, आय रिअली नीड यू. आज तुला मनापासून प्रेम करण्याची परवानगी देशील का? विवानचं बोलणं ऐकून सानवी जी आहे ती एका क्षणासाठी घाबरली, पण पुढच्या क्षणी तिने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं आणि विवानच्या डोळ्यात पाहत म्हणाली, कसली परवानगी विवान? तुम्ही तर विसरत आहात, पण आपलं लग्न झालं आहे. आपल्या नात्यामुळे तुम्हाला
माझ्यावर पती म्हणून जे अधिकार मिळतात त्यासाठी वेगळी परवानगी मागायची गरज नाही. आता यापेक्षा जास्त कोणती परवानगी हवी आहे तुम्हाला माझ्याकडनं? आय एम ऑल युवर्स विवान. तर सानूने असं म्हणत सानवीने पुढे झुकून विवानच्या ओठांवर आपल्या ओठांनी हलका स्पर्श केला. सानवीचा तो प्रेमळ स्पर्श जाणवताच विवाने हळूच डोळे मिटले. त्याचे हात सानवीभोवती अधिक घट्ट झाले. काही क्षणांच्या भावनापूर्व जवळकीनंतर विवानने स्वतःला तिच्यापासून थोडं दूर केलं आणि तिच्या खांद्यावर प्रेमाने चुंबन घेतलं. सानवीने लाजून आपली नजर खाली केली आणि डोळे मिटून घेतले. विवानने तिचा चेहरा अलगद वर केला. तिच्या बंद डोळ्यांवर आपल्या ओठांचा हलका स्पर्श करत तो म्हणाला, एकदा नीट विचार कर सानू. परवानगी देऊन तू कुठलीही चूक करत नाहीयेस ना? कारण तुझी परवानगी असेल तर तुझी साथही मला हवी असेल. असं म्हणत विवानने सानवीचा हात अलगद आपल्या छातीवर ठेवला. सानवीने वाढलेल्या हृदयांच्या ठोक्यांसह आणि थोड्या घाबरलेल्या नजरेने विवानकडे पाहिलं. विवानने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बोटांच्या मदतीने आपल्या शर्टची बटणं उघडू लागला. 2-3 बटन उघडल्यानंतर त्याने सानवीचा हात सोडला. उरलेली बटन सानवीने स्वतःच हाताने उघडली. शर्ट उघडताच विवानची सुडोल जी काही शरीरेष्टी सानवीच्या नजरेसमोर आली. सानवीने हळूच हात पुढे केला आणि विवानच्या छातीवरून प्रेमाने हात फिरवायला लागली. सानवीच्या त्या स्पर्शाने विवानच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं आणि तो म्हणाला, यालाच हक्क गाजवणं म्हणतात. असं म्हणत विवानने सानवीला प्रेमाने आपल्या जवळ घेतलं आणि त्यांच्या नात्यातील जवळीक आणि प्रेम आणखी वाढत गेलं. दोघेही एकमेकांच्या भावनांमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते. त्या क्षणी सानवीच्या मनात लाज आणि प्रेम, संकोच या सगळ्याच भावना एकत्र दाटून आल्या होत्या. विवानच्या जवळकीमुळे तिच्या हृदयाची धडधड आणखी वाढली. विवानने आपला शर्ट सोफ्यावर ठेवला आणि सानवीला अलगद आपल्या मिठीत उचलून बेडच्या दिशेने पावलं टाकली. सानवीने लाजत आपले डोळे मिटले आणि विवानच्या मिठीत स्वतःला अलगद विसावून दिलं. सानवीला बेडवर झोपवून विवान स्वतः तिच्यावर झुकत म्हणाला, मला माहीत आहे मी तुला दुखावणार आहे, पण स्वतःला थांबवणं माझ्यासाठी खूप कठीण होतंय. असं म्हणत विवान पुन्हा एकदा सानवीला या रात्रीच्या धुंदीत आपल्या प्रेमात सामील करू लागला. काही वेळाने अचानक सानवी थांबली. तिला आपल्या कपड्यांमध्ये झालेला बदल जाणवला आणि ती जोराने श्वास घेत विवानकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर लाज, संकोच आणि भावनांचं मिश्रण होतं. विवानने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. विवानच्या त्या प्रेमळ स्पर्शाने सानवीने डोळे मिटून घेतले आणि काही वेळ सानवीला अशाच प्रकारे प्रेम दिल्यानंतर विवान स्वतःवरील सगळं नियंत्रण गमावून बसला होता. सानवीला बेडवर झोपवत विवान तिच्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाला, आय एम सॉरी सानू. असं म्हणत त्याने सानवीच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकवले. त्याच्या या प्रेमळ स्पर्शामुळे सानवीच्या मनातील वेदना आणि भीती काहीशी कमी झाली. लवकरच त्या रात्रीच्या शांत वातावरणात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले. सानवी आता मनापासून विवानची झाली होती आणि विवानसुद्धा तिचा झाला होता.
शांत खोलीत त्यांच्या भावनांनी भरलेल्या श्वासांचा आवाज आणि मधूनच ऐकू येणारे काही हुंदके हळूहळू शांत होत गेले. विवान आणि सानवीच्या नात्याने आता एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता. विवानने सानवीच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात आलेले अश्रू अलगद पुसले आणि हळू आवाजात म्हणाला, बस, आता आणखी नाही. तुला यापेक्षा जास्त त्रास देण्याची माझ्यात हिंमत नाही. थँक्यू सानू, थँक्यू सो मच. मला पूर्णत्वाची जाणीव करून दिल्याबद्दल, पण मला प्रेम दिल्याबद्दल आणि मला आपलंसं केल्याबद्दल. थँक्यू सो मच सानू. सानवीच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. तरीही तिने विवानकडे पाहून हलकसं हसत म्हटलं, त्रास? तुम्ही मला काहीही त्रास दिलेला नाही विवान. आज तुम्ही मला आपलंसं करून माझ्या आयुष्यातील अनेक वेदनांपासून मला मुक्त केलं आहे. आय लव्ह यू विवान. आणि त्यानंतर विवान सानवीच्या शेजारी येऊन तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, लव्ह यू टू सानू. प्लीज कायमची माझी होशील ना? सानवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि होकारार्थी मान हलवली. लवकरच दोघेही एकमेकांच्या बाहुपाशातील ऊब अनुभवत गाढ झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सानवीची झोप हळूहळू उघडली. तिच्या संपूर्ण शरीराला थोडा थकवा जाणवत होता. तिची नजर विवानच्या छातीवर गेली. विवान तिला आपल्या मिठीत घेऊन अगदी निवांत झोपला होता. सानवीने विवानच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काल रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभ्या राहिल्या. ती काही क्षण शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिली आणि त्यानंतर तिने हळुवारपणे विवानच्या छातीवरून आपली बोटं फिरवली. तिच्या स्पर्शाने विवान झोपेतच थोडासा चेहरा वाकडा करू लागला. ते पाहून सानवीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. ती विवानच्या चेहऱ्याकडे बारीकाईने पाहत हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, काल जे काही घडलं ते योग्य होतं की अयोग्य हे मला माहीत नाही, पण एवढं नक्की माहीत आहे की जे काही घडलं ते माझ्या इच्छेने घडलं. जर ते चुकीचं असेल तर तुमच्यासोबत झालेली ती चूकही मला मान्य आहे, आणि जर ते योग्य असेल तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आणि सर्वात सुंदर अनुभव आहे. असं म्हणत सानवीने विवानच्या हनुवटीवर आणि दाढीवर अलगद चुंबन घेतलं आणि पुन्हा त्याला घट्ट मिठी मारून झोपी गेली. काही वेळाने विवानची झोप उघडली. सानवीला आपल्या मिठीत शांतपणे झोपलेलं पाहून विवानच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. पण पुढच्या क्षणी त्यांचं लक्ष स्वतःकडे आणि सानवीकडे गेलं. विवानने आपल्या डोक्यावर जोर देत काल रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला. लवकरच त्याला सगळं काही आठवलं. डोळे मिटताच काल रात्रीच्या आठवणी एखाद्या चित्रफितीसारख्या त्याच्या डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या. विवानने डोळे उघडले आणि स्वतःचं डोकं हातात धरत स्वतःशीच म्हणाला, नो, हे असं व्हायला नको होतं. एवढ्या लवकर तर अजिबात नाही. मी हे काय केलं? आता सानू माझ्याबद्दल काय विचार करत असेल कोण जाणे. विवाने एक नजर सानवीकडे टाकली. ती अजूनही शांतपणे झोपली होती. तिच्याकडे पाहून विवानच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हलकसं हसू उमटलं. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर अलगद चुंबन घेतलं आणि त्याच नंतर काही वेळाने विवान फ्रेश होऊन बाहेर आला. तेव्हा सानवीने स्वतःभोवती चादर गुंडाळली होती आणि ती बेडवरील चादर व्यवस्थित करत होती. सानवीला अशा अवस्थेत पाहून विवानला तिचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं. तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. विवान घसा साफ करत म्हणाला, सानू, हे काय करतेस तू?
विवानचा आवाज ऐकताच सानवीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती पटकन सगळं आवरून भराभर बाथरूमच्या दिशेने पळाली. सानवी तिथून दूर जाताच विवानची नजर मॅट्रेसवर पडलेल्या काही रक्ताच्या डागांवर गेली. विवान सानवीचा रस्ता अडवत म्हणाला, हे सगळं का करतेस तू? सानवीने बेडशीट दोन्ही हातांनी घट्ट पकडली आणि नजर खाली घालून गप्प उभी राहिली. विवाने तिचा चेहरा वर करून तिच्याकडे पाहिलं. सानवीचा चेहरा पाहून विवानचं मन एका क्षणासाठी तुटून गेल्यासारखं झालं. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. तिचे ओठ आणि डोळे सुजलेले होते. तिच्या गळ्यावर, छातीवर आणि हातांवर काळे निळे व्रण उमटले होते. विवानने काहीही विचार न करता सानवीला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, हे हे काय करून बसलो मी तुझ्यासोबत. सॉरी सानू, मला अजिबात कल्पना नव्हती की असं काही होईल. तर त्याच नंतर इथे सानवी त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, जे मी तुमच्यासोबत केलं तेच तुम्ही माझ्यासोबत केलं. असं म्हणत सानवी विवानपासून दूर झाली आणि त्याच्या शरीराकडे इशारा केला. विवाने नजर खाली करून स्वतःकडे पाहिलं. त्याच्या शरीरावरही काही कमी व्रण नव्हते. विवान स्वतःच्या शरीराकडे पाहत असतानाच सानवीला संधी मिळाली आणि ती लगेच बाथरूममध्ये पळून गेली. विवान तिच्या मागे गेला आणि बाथरूमच्या दरवाजावर टकटक करत म्हणाला, सानू, काय करतेस तू? दरवाजा उघड सानू. असं होतं ग. मला बेडशीट दे, मी ते क्लिनिंगसाठी देतो. आणि त्यावेळी आतून सानवीचा आवाज आला, छी विवान, ते लोक काय विचार करतील? त्यावेळी मला कोणालाही काही सांगायचं नाही. विवान तिचं बोलणं ऐकून म्हणाला, छी छी म्हणजे काय? काल जे काही झालं त्यासाठी तू लाजतेस का? मी कोणाला सांगायला चाललोय का? हे फक्त रक्ताचे डाग आहेत. हे तुझंच रक्त आहे, एवढंच ना? यात कुठे असं लिहिलंय का की हे तुझंच आहे? त्यावेळी सानवीने हळूच दरवाजा उघडला आणि बेडशीट बाहेर ठेवत म्हणाली, मी लाजत नाहीये विवान. असं म्हणत सानवीने पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. सानवी फ्रेश होऊन बाहेर येण्याआधीच विवानने रूम साफ करून घेतली आणि सानवीसाठी एक ड्रेसही मागून घेतला. काही वेळाने सानवी फ्रेश होऊन बाथरोब घालून बाहेर आली. सानवीला पाहताच विवान ड्रेस घेऊन तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, सॉरी सानू, मी तुला खूप त्रास दिला ना? त्यावेळी सानवीने नजर वर कडून विवानला ठामपणे उत्तर दिलं, आता पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलून माझी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, आता पुढे चला. असं म्हणत सानवी विवानच्या हातातून आपला ड्रेस घेऊन तिथून निघू लागली. सानवीचं उत्तर ऐकून विवानचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो तिच्या कमरेला धरून तिला आपल्या जवळ ओढत तिला कानावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, काय म्हणतेस? खूपच धीट झालीस की तू. माझी मांजराची पिल्लू कुठली? सानवी विवानच्या मिठी तडफडत म्हणाली, आह, मला मांजर समजण्याची चूक करू नका. मी वाघीण आहे, वाघीण. माझ्या पंजाचे ओरखडे अजून पाहिले नाहीत का तुम्ही? विवान हसत सानवीला आपल्या मिठीत घेऊन आरशासमोर उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या वाघिणी, तुझा हा गैरसमज दूर करून घे. तू स्वतःला काहीही समजून घे, पण माझ्यासमोर मात्र तू उंदरीसारखीच दिसतेस. सानवीने डोळे बारीक करून विवानकडे रागाने पाहिलं आणि त्यानंतर विवाने तिच्या डोक्यावर चुंबन घेत हसत म्हटलं, माझी आवडती उंदरी. सानवी विवानकडे वळून म्हणाली, आवडती उंदरी म्हणजे काय? अजून किती उंदरी पाळून ठेवल्यात तुम्ही? विवाने भुवया उंचावत मिश्किलपणे विचारलं, जळतेस का? तो पुढे म्हणाला, काळजी करू नकोस,
माझ्या हृदयाच्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालण्यासाठी एकच उंदरी पुरेशी आहे. असं म्हणत विवाने पुढे होऊन सानवीच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं आणि म्हणाला, थँक्यू सानू, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, मला इतकं प्रेम दिल्याबद्दल, मला तुझ्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनवल्याबद्दल. तुला किती किती गोष्टींसाठी धन्यवाद म्हणू हेच मला समजत नाही आहे. सानवीने नजर वर करून विवानकडे पाहिलं आणि म्हणाली, मला तुमच्याकडून कोणतेही थँक्यू नको आहे विवान, पण हो, मला आपल्या पहिल्या रात्रीची तुमच्याकडून एक भेट हवी आहे. विवान हलकंसं हसत म्हणाला, पहिली रात्र? ही कसली पहिली रात्र होती जिथे मला नीट शुद्धीतही नव्हतो? सानवीने ओठांचा चंबू करत म्हटलं, आता जे काही होतं ते होतं, पण मला माझी भेट हवी आहे बस. त्यावेळी विवानने नाइलाजाने होकारार्थी मान हलवत म्हटलं, हो, ती तर तुला द्यावीच लागेल. सांग, काय हवंय तुला? सानवीने विवानचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, फक्त काही वचन. विवानने आश्चर्याने विचारलं, कसली वचनं? त्यावेळी सानवी विवानकडे पाहत म्हणाली, पहिली वचन, आज नंतर तुम्ही कधीही दारू पिणार नाही. विवान थोडासा लाजत म्हणाला, गरज पडली नाही तर नाही पिणार. तू माझ्यासोबत असशील तर मला कोणत्याही नशेची गरजच नाही. काल दारू पिण्यामागचं कारण फक्त तुला गमावण्याची भीती होती सानू. मी तुला कोणत्याही परिस्थितीत किंमत मोजूनही तुला गमावू इच्छित नाही. आता तुला स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नाही. तू कितीही प्रयत्न केलेस तरी आता तू मला जो अधिकार दिला आहेस तो दिलाच आहेस. तर आयुष्यभर मला सहन करण्यासाठी तयार राहा आणि सांग, अजून काय हवं आहे तुला? सानवी कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता विवानकडे पाहत म्हणाली, वाणीला चांगलाच धडा शिकवायचा आहे. हे ऐकून विवान तिच्याकडे न समजल्यासारखा पाहू लागला. सानवीने मान हलवत म्हटलं, हो विवान, मला वाटतं तुम्ही तिला चांगलंच उत्तर द्यायला हवं. जसं तुम्ही म्हणाला होता ना की ती तुमचे शब्द सहन करू शकत नाही. सानवीचं बोलणं ऐकून विवान हसत म्हणाला, या बाबतीत तू अजून थोडी अपरिपक्व आहेस. चल बस, तुला समजावतो. असं म्हणत विवानने सानवीला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः तिच्यासमोर गुडघ्यावर बसत म्हणाला, एक म्हण ऐकली आहेस का सानू? कृती ही शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. वाणीसाठी माझ्या कृतीच पुरेशा आहेत. माझ्या कृतींमुळेच ती इतकी अस्वस्थ राहते. माझ्या मार्गदर्शकाने मला एकदा गरुड आणि कावळ्याची गोष्ट सांगितली होती. आज मी तुला तीच गोष्ट सांगतो. एक कावळा गरुडाच्या पाठीवर चोचीने वार करायचा आणि प्रत्येक वेळी स्वतःला गरुडापेक्षा ताकवान समजू लागला, पण तो त्याचा गैरसमज होता. एकदा कावळ्याला वाटलं, नेहमीप्रमाणे आजही तो गरुडाला त्रास देईल आणि आपला विजय साजरा करेल. पण यावेळी गरुडाचा मूड काही वेगळाच होता. गरुडाने उंच आकाशात भरारी घेतली आणि कावळाही त्याच्या मागे उडू लागला. त्या मूर्ख कावळ्याला हे माहीत नव्हतं की गरुड त्याच्यापेक्षा कितीतरी उंच उडू शकतो. इतक्या उंचीवर जिथे इतर कोणताही पक्षी व्यवस्थित श्वासही घेऊ शकत नाही. ज्या गरुडाला तो मूर्ख समजत होता तो खरं तर कावळ्यापेक्षा कितीतरी जास्त हुशार आणि ताकदवान होता. गरुडाला त्रास देण्याच्या नादात कावळा त्याच्या मागे इतक्या उंच उडत गेला की एका मर्यादेनंतर ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शेवटी तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. पण सानू गरुडाने त्याला मारलं नव्हतं. कावळ्याला त्याच्या स्वतःच्या अहंकाराने मारलं होतं. वाणी ही त्या कावळ्यासारखीच आहे. एक दिवस तिचा स्वतःचा अहंकारच तिच्या विनाशाचं कारण बनेल. सानवी कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता विवानकडे पाहत म्हणाली, झाली तुमची गोष्ट संपली?
आता माझं म्हणणं नीट ऐका. मला हे प्रकरण पूर्णपणे स्पष्ट झालेलं हवं आहे. जेव्हा आपण वाणीला वाचू शकतो तर तिला असंच का मरू द्यायचं विवान? मान्य आहे तिची चूक आहे, पण ती अशी का झाली याचा आपण कधी विचार करण्याचा प्रयत्न केला आहे का? विवानने आपली चिडचिड आवरत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, तुला असं वाटत असेल तर मी एकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन, पण फक्त एकदाच. आता हे सगळं सोड आणि मला एक छान अशी सकाळची किस दे. विवानचं बोलणं ऐकून सानवीने आश्चर्याने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं. विवाननेही तिची नक्कल करत डोळे मोठे केले आणि म्हणाला, काय असा चेहरा का करतेस? जणू काही मी प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला आहे. मी तर फक्त माझ्या प्रॉपर्टीचं व्याज मागतोय. सानवीने विवानला हलकासा धक्का देत तिथून निघताना म्हटलं, आता या प्रॉपर्टीवर तुमचं कोणतंच व्याज उरलेलं नाही. विवान तिच्या मागे धावत म्हणाला, प्रॉपर्टी माझी आहे तर निर्णयही मीच घेणार. कधी, कुठे आणि किती व्याज घ्यायचं तेही मीच ठरवणार. असं म्हणत विवाने सानवीला पकडलं आणि म्हणाला, तू विसरतेस की तू अजूनही बाथरूममध्ये आहेस. फक्त एक नॉट सोडायची देर आहे. मला हवं असेल तर आत्ताच्या आत्ता या पूर्ण प्रॉपर्टीवर माझा अधिकार सांगू शकतो. सानवीने तोंड फुगवून म्हटलं, विवान तुम्ही नशेत होता, त्यामुळे कदाचित तुम्हाला काहीच नीट आठवत नसेल. विवाने तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, मला सगळं आठवतंय, सगळं काही. मी नशेत होतो पण बेशुद्ध नव्हतो. आणि तुझ्यासारखं नशा आणि झोप यांच्यातला फरक न समजण्या इतका मी गोंधळलेला नाही. तुला तर ड्रिंक केल्यानंतर काहीच आठवत नाही. नशेत तू समोरच्या माणसाच्या भावनांशी खेळून जातेस. हे ऐकून सानवीने तोंड फुगवलं. विवान तिच्या जवळ गेला आणि तिच्या ओठांना स्पर्श करणार इतक्यात सानवीने डोळे बंद केले. तिचे डोळे बंद पाहून विवान तिच्या कानाजवळ गेला आणि हलकासा चावा घेत म्हणाला, ओठांची अवस्था थोडी बरी होऊ दे. सध्या व्यायाम करण्याच्या परिस्थितीत ते बिचारे नाहीत. कदाचित संपूर्ण रात्र व्यायाम करून थकले असतील. तो पुढे म्हणाला, मला काल रात्री घडलेली प्रत्येक गोष्ट आठवते सानू. आपल्या दोघांमध्ये जे काही घडलं ते सगळं आठवतंय. तुझ्या धडधडणाऱ्या हृदयावरचा तो छोटासा तीसुद्धा मला आठवतोय. सांग, मी शुद्धीत होतो याचा आणखी काही पुरावा देऊ का? हे ऐकून सानवीचं नाक आणि कान लाजेने लाल झाले. ती लाजून वेगाने श्वास घेत म्हणाली, विवान मला त्रास देणं बंद करा. आणि त्यानंतर विवाने तिच्या गालावर हलकीशी किस करत म्हटलं, जाऊन कपडे बदलून घे. आता तुला आणखी त्रास देणार नाही. आणि त्यानंतर असं म्हणत विवान सानवी समोरून बाजूला झाला. सानवी त्याच्याकडे न पाहता पटकन कपडे बदलण्यासाठी तिथून निघून गेली. सानवी तिथून गेल्यानंतर विवानने आजूबाजूला पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला, परवा कंपनीमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे. त्याआधी मला सानवीला माझ्याबद्दल सगळं काही सांगावं लागेल. आता सांगितलं तर कदाचित ती माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेईल. त्यापेक्षा आज संध्याकाळी मुंबईला पोहोचल्यानंतर श्वेताला घरी घेऊन येतो. सगळं काही व्यवस्थित प्लॅन केल्यानंतरच सानवीला माझ्याबद्दल सगळं काही सांगतो. त्यानंतर लवकरच तिला माझ्या गोडशा कुटुंबियांशी भेटवतो. मला माहीत आहे सगळ्यांना भेटल्यानंतर सानूची माझ्यावरची सगळी नाराजी नक्कीच दूर होईल. रात्री साधारण 12 वाजता मुंबईमध्ये तृषा आपल्या रूममधील लाईट बंद करून सॉफ्ट म्युझिक लावून बेडवर पडली होती आणि आपल्या विचारांमध्ये हरवली होती. तेवढ्यात तिला बाल्कनीच्या दिशेने काही आवाज ऐकू आले.
तृषा उठून बाल्कनीच्या गेटजवळ पोहोचलीच होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिच्या रूममध्ये येऊन घुसलं. समोरून उभ्या असलेल्या उंच आणि धिप्पाड मुलाला पाहून तृषा घाबरून किंचाळली. त्या मुलाने एका हाताने तृषाच्या कमरेला पकडलं आणि दुसऱ्या हाताने तिचं तोंड बंद करत चिडून म्हणाला, किती किंचाळतेस तू? अंकल आंटींना त्रास होऊ नये म्हणून मी बाल्कनीतून आलो आणि तू अशी किंचाळून त्यांनाच त्रास देत आहेस. इकडे तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून व्योम होता. व्योम आता तृषाचा खूप जवळ उभा असल्यामुळे तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तृषाने डोळे मोठे करत व्योमकडे रागाने पाहिलं आणि हात वारे करून त्याला आपल्या तोंडावरून हात हटवायला सांगितलं. व्योमने तृषाकडे विचित्र नजरेने पाहत म्हटलं, हातवारे का करतेस? तुझे हात तर मोकळे आहेत. असं म्हणत व्योमने तिला हळूच सोडलं. तृषा आपले कपडे व्यवस्थित करत म्हणाली, एवढ्या रात्री माझ्या घरात? सॉरी. माझ्या रूममध्ये चोरासारखं येण्याचं कारण जाणून घेऊ शकते का? व्योम तिच्या बेडवर अगदी आरामात बसत म्हणाला, मला भूक लागली आहे. तृषाने कमरेवर हात ठेवत तोंड फुगवलं आणि म्हणाली, हो तर इथे मी रात्री उशिरापर्यंत चालणार रेस्टॉरंट उघडून ठेवलं आहे. व्योमने आपला ब्लेझर बाजूला ठेवला आणि आपल्या हाताला झालेली जखम तृषाला दाखवत म्हणाला, प्रयत्न केला पण जमलं नाही. किंमत मोजावी लागली तरी तुला गमावू इच्छित नाही. आता तुला स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नाही. तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुला जो अधिकार दिला आहे तो आता पूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत राहून निभावण्यासाठी तयार राहा. आणि सांग, तुला आणखी काय हवं आहे? मिनल कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता अंशकडे पाहत म्हणाली, वाणीला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं आहे. हे ऐकून अंश मिनलकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागला. मिनलने मान हलवत होकार दिला आणि म्हणाली, हो अंश, मला वाटतं तुम्ही तिला योग्य उत्तर द्यायला हवं. जसं तुम्ही म्हणाला होता ना की ती तुमचे शब्द सहन करू शकत नाही. मिनलचं बोलणं ऐकून अंश हसत म्हणाला, या बाबतीत तू अजून थोडी अपरिपक्व आहेस. चल बस, तुला समजावतो. असं म्हणत अंशने मिनलला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसत म्हणाला, एक म्हण ऐकली आहेस का मीनू? कृती शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते. वाणीसाठी माझ्या कृतीच पुरेशा आहेत. माझ्या कृतींमुळेच ती इतकी अस्वस्थ राहते. अंश काही क्षण शांत झाला. तृषा व्योमच्या हाताला लावलेलं कॉटन इलास्टिक बँडेज पाहून घाबरत म्हणाली, हे काय झालं? व्योम स्वतःला जखमी दाखवत म्हणाला, आता तरी मला काहीतरी खायला दे ना. तृषाने होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून निघून गेली. तृषा तिथून जाताच व्योमने आपला हात झटकत म्हटलं, ही जखम झाल्याची ॲक्टिंग करणंही खूप कठीण आहे. पण काही हरकत नाही. तिला भेटण्यासाठी काहीतरी कारण तर हवं ना. मग काहीतरी विचार करत तो स्वतःशीच म्हणाला, मी काय करतोय? एकीकडे मला तिच्यापासून दूर जायचं आहे आणि दुसरीकडे मी स्वतः तिच्याकडे ओढला जातोय. एकदा हे तुराणीचं प्रकरण संपलं की कदाचित तृषा आणि तिच्या कुटुंबाशी असलेलं माझं भावनिक नातंही संपून जाईल. व्योम आपल्याच विचारात हरवला होता. तेवढ्यात त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या हँड ब्रेसलेटवर पडली. काही वेळातच तृषा जेवण घेऊन पुन्हा खोलीत आली. व्योमचं पोट आधीच भरलेलं होतं. तो तर फक्त तृषाला भेटण्यासाठी काहीतरी कारण शोधून इथे आला होता. व्योमने जेवणाची प्लेट बाजूला ठेवली आणि तृषासमोर ब्रेसलेट हलवत म्हणाला, तुझ्या चोरी करण्याच्या टॅलेंटबद्दल मला माहीतच नव्हतं. माझं ब्रेसलेट कधी चोरलंस?
व्योमने भुवया उंचावत संशयाने तृषाकडे पाहिलं. व्योमचा प्रश्न ऐकून तृषा घाबरली. तिला काय उत्तर द्यावं हेच समजत नव्हतं. तिने घसा खाकरत म्हटलं, मी चोरी केलेली नाहीये. एखादी चोरी केलेली वस्तू कोणी इतक्या प्रेमाने आपल्या रूममध्ये सजवून ठेवत नाही. तृषाचं उत्तर ऐकून व्योम तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, प्रेमाने सजवून? प्रेमाने म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? हा प्रश्न ऐकून तृषाची बोलतीच बंद झाली. तृषाने नजर वर केली आणि मोठ्या डोळ्यांनी व्योमकडे पाहत म्हणाली, कदाचित मला तू आवडायला लागला आहेस. तुझ्या वस्तू माझ्याजवळ ठेवायला मला आवडायला लागला आहे. तू जवळ नसताना तुला माझ्या आसपास असल्याची कल्पना करून तुझ्याशी बोलायला लागले आहे. एखादा स्टुपिड मुलीसारखी विनाकारण तुझे फोटो पाहत बसते. व्योम रावल, प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे मला माहीत नाही, पण माझ्या मनात जे काही आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे आणि मला माहीत आहे की तुलाही मी आवडते. तृषा बोलत असतानाच व्योमने अचानक तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडले आणि म्हणाला, स्टुपिड नाही, तू वेडी झाली आहेस. तुझे कान उघड आणि माझं बोलणं नीट ऐक. व्योम रावल प्रेम मोहब्बतीसारख्या नात्यांसाठी बनलेलाच नाही. हा छोटासा अटॅचमेंट, उगाच प्रेम किंवा आवड याला नाव देणं बंद कर. व्योम बोलतच असतानाच त्याची नजर तृषाच्या नजरेला भिडली. तृषाच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि तिच्या नजरेतील घाबरेलंपण पाहून व्योमची तिच्या खांद्यावरची पकड हळूहळू सैल झाली. व्योम तृषापासून दूर होत म्हणाला, मी एक छोटासा फेवर मागायला आलो होतो, पण आता नको. काय माहीत तुला तो सुद्धा प्रेम वाटायला लागेल. असं म्हणत व्योम तिथून निघायला वळला. तेवढ्यात तृषाने त्याचा खांदा पकडला आणि त्याला स्वतःकडे वळवत म्हणाली, हा एक फेवर आहे असं मी समजू शकते, पण एखाद्याला किस करणं ही तुझ्यासाठी फक्त एक फेवर आहे का, की त्यालाही तू एक छोटासा अटॅचमेंट म्हणशील? व्योमने तृषाकडे न पाहता नजर दुसरीकडे वळवली आणि म्हणाला, तृषा, मी तरुण आहे, तूही तरुण आहेस. अशा परिस्थितीत जर आपण कधीतरी एकमेकांसोबत आपल्या भावना शेअर केल्या तर त्यात एवढं मोठं काय झालं? ती माझ्या आयुष्यातली पहिली किस होती, म्हणून कदाचित मी त्या क्षणी भावनांच्या भरात. तृषाने व्योमचं पूर्ण बोलणं ऐकण्याआधीच रागाने म्हटलं, गेट आऊट, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तृषाच्या डोळ्यात अश्रू पाहून व्योम तिला समजावण्यासाठी तिच्या जवळ जात म्हणाला, तृषा, माझं ऐकून तर घे. पण तृषा एक पाऊल मागे होत म्हणाली, मिस्टर व्योम रावल, इथून निघून जा, नाहीतर मी स्वतः तुला माझ्या बाल्कनीतून खाली ढकलून देईन. व्योमने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत तो तिथून निघून गेला. इकडे रात्री उशिरा दिल्लीतील कामं संपवून सान्वी पुन्हा मुंबईला पोहोचली. विवानसुद्धा संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबईला परतला होता. सानवीने ऑफिसमधील सर्व सदस्यांना बाय केलं आणि बाजूला उभी राहून कॅब बुक करत होती. तेवढ्यात एक मुलगा तिच्या समोर येऊन म्हणाला, तुम्हाला घरी सोडू का मॅडम? सानवीने फोनवरून नजर हटवून समोर पाहिलं. समोर विवान साधा ट्राउझर आणि टी शर्ट घालून अगदी घरच्या कपड्यात उभा होता. सानवी हसत म्हणाली, तुम्ही मला पिक करायला आला आहात? विवानने आजूबाजूला पाहत म्हटलं, सगळ्यांना त्यांची फॅमिली पिक करायला आली आहे, म्हणून विचार केला मी सुद्धा माझ्या बायकोला घ्यायला यावं. असं म्हणत विवानने सानवी समोर आपला हात पुढे केला आणि म्हणाला, चलायचं? सानवीने त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि होकारार्थी मान हलवत त्याच्यासोबत निघाली. पण विवान घराच्या दिशेने न जाता दुसऱ्या दिशेने गाडी घेऊन जात असल्याचं पाहून सानवीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, विवान, आपण कुठे चाललो आहोत? विवानने हसत गाडीत म्युझिक सुरू केलं आणि म्हणाला, त्या सुंदर ठिकाणी जिथून आपल्या दोघांची सुरुवात झाली होती. गाडीत मंद संगीत सुरू होतं. विवान गाडी चालवत असताना त्याने हळूच आपला हात पुढे केला आणि सानवीच्या बोटात आपली बोटं गुंफली. सानवीने एकदा दोघांच्या हातांकडे पाहिलं आणि हलकसं लाजत हसून आपली नजर खाली केली. विवानने गाडी चालवताना एक नजर सानवीकडे पाहिलं.
तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं. दोघांमध्ये एक सुंदर, शांत आणि प्रेमळ रोमॅन्टिक क्षण सुरू झाला होता. लवकरच दोघे समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. समुद्रकिनारा पाहताच सानवीची पावलं तिथेच थांबली. ती थांबलेली पाहून विवान तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आपण पहिल्यांदा इथेच भेटलो होतो ना? सानवीने होकारार्थी मान हलवत हळू आवाजात म्हटलं. विवान, तुमची त्यावेळची अवस्था आता मला कल्पनेत सुद्धा पाहायची नाही. विवानने मागून सानवीला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर हलकसं चुंबन घेत म्हणाला, जर अशाच अवस्थेत तुझी भेट होणं माझ्या नशिबात लिहिलं असेल तर अशी अवस्था मला प्रत्येक वेळी मंजूर आहे. दोघे एकमेकांशी बोलत असतानाच अचानक आकाशात ढगांचा गडगडाट झाला. सानवीने आकाशाकडे पाहत म्हटलं, बहुतेक पाऊस पडणार आहे. असं म्हणत सानवी कारच्या दिशेने जाऊ लागली. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. सानवी वेगाने कारच्या दिशेने धावू लागली. तेवढ्यात विवानही वेगाने तिच्या जवळ गेला आणि तिचा हात पकडून तिला थांबवलं. सानवीने मोठे मोठे डोळे करत विवानकडे पाहिलं आणि इशाऱ्याने विचारलं, काय? विवानने तिचा हात सोडला आणि तिच्यासमोर आपला हात पुढे करत म्हणाला, डान्स. विवानचं बोलणं ऐकताच सानवीला तिचं एक जुनं स्वप्न आठवलं. सानवीने हळूच आपला हात विवानच्या हातात ठेवला. विवानने कारच्या सर्व खिडक्या उघडल्या, गाणं बदललं आणि सानवीकडे पाहत म्हणाला, हे फक्त एक गाणं नाही तर माझ्या भावना आहेत, ज्या मला तुला सांगायच्या आहेत. असं म्हणत विवानने सानवीचा हात आपल्या खांद्यांवर ठेवला आणि स्वतःचा हात तिच्या कमरेवर ठेवत तिला हळूच आपल्या जवळ ओढलं. बाहेर पाऊस बरसत होता आणि कारमध्ये रोमॅन्टिक गाणं वाजत होतं. पहले भी मैं तुमसे मिला हूँ, पहली दफा ही मिलके लगा. पावसाच्या त्या सुंदर वातावरणात विवान आणि सानवी एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. त्यांच्या आजूबाजूला जणू संपूर्ण जग थांबलं होतं आणि त्या क्षणी फक्त ते दोघेच एकमेकांसोबत होते. गाणं सुरू असतानाच विवान हळूहळू सानवीला आपल्या जवळ ओढतो आणि अलगद तिच्या ओठांवर आपल्या ओठांची स्पर्शांची मोहर उमटवतो. सानवीचे हात विवानच्या खांद्यावरून त्याच्या गळ्याभोवती अलगद गुंफले जातात. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबतच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे भिजून जातात. विवान मध्येच थांबत खूप प्रेमाने सानवीच्या ओठांवर आपल्या प्रेमाची जाणीव करून देत होता. काही क्षणांनंतर दोघेही एकमेकांपासून थोडे दूर झाले. विवानने आपले नाक सानवीच्या नाकाला अलगद घासत प्रेमाने म्हटलं, प्रत्येक दिवसागणिक तू माझ्यासाठी एक व्यसन बनत चालली आहेस. तुझ्या प्रेमाची नशा बाकी सगळ्या नशेपेक्षा भारी आहे. तुझ्यावर कितीही प्रेम केलं तरी ते कमीच वाटतं. आईनंतर जर कोणाच्या मिठीत मला सर्वात जास्त सुख आणि शांती मिळाली असेल तर ती तुझी मिठी आहे. आय लव्ह यू सानवी. असं म्हणत विवानने प्रेमाने तिच्या गळ्यावरून हात फिरवला. सानवीने हळूच आपलं डोकं विवानच्या छातीवर ठेवलं आणि म्हणाली, आपलं प्रेम खरं असणं किती सुंदर असतं हे आज मला जाणवलं. आय लव्ह यू टू विवान. तेवढ्यात विवानला अचानक आठवलं की त्याला सानवीला घरी एक सरप्राईज द्यायचं आहे. विवानने सानवीला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि चेहऱ्यावर खोडकर भाव आणत म्हणाला, बरं, माझी एक कार तर रिकामी आहे. तुला आवडलं तर आपण आपलं हे प्रेम कारमध्येही पुढे सुरू ठेवू शकतो. सानवीने विवानच्या छातीवर हलकासा हात मारत म्हटलं, शी विवान, तुम्ही इतके बेशरम आहात हे मला माहीतच नव्हतं. विवानने सानवीचा हात हातात घेतला आणि कारच्या दिशेने चालत म्हणाला, अच्छा ठीक आहे बाबा, आपण घरी जाऊन पुढे सुरू ठेवू. आता तर खुश? सानवी कारमध्ये बसत म्हणाली, अजिबात नाही, मला घरी गेल्यावर फक्त झोपायचं आहे. विवान ड्रायव्हिंग सीटवर बसत हसून म्हणाला, ते तर घरी गेल्यावरच कळेल.
असं म्हणत विवाने कार सुरू केली. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, तर सानवीने मात्र आपलं तोंड फुगवलं. लवकरच दोघंही घरी पोहोचले. सानवी कारमधून बाहेर पडताच विवानच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यामुळे विवानने सानवीला आत जाण्याचा इशारा करत म्हटलं, "तू आत जा, मी कार पार्क करून येतो." सानवीने होकारार्थी मान हलवली आणि घराच्या दिशेने निघाली. सानवीने घराचा दरवाजा उघडला आणि समोर बसलेल्या एका स्त्रीला पाहून ती आश्चर्यचकित झाली. पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. समोर सोफ्यावर श्वेताजी बसल्या होत्या. सानवीने धावत जाऊन श्वेताजींना मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. कित्येक दिवसांनी त्या दोघी अशा एकमेकींना भेटल्या होत्या. काही क्षणातच दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात विवान घरात आला आणि दोघींनाही रडताना पाहून त्याने मुद्दाम आपला गळा साफ केला आणि म्हणाला, "झालं का तुमच्या दोघींचं की आज घरात सुनामी आणण्याचा विचार आहे?" विवानचा आवाज ऐकताच दोघीही एकमेकींपासून दूर झाल्या. श्वेताजींनी विवान आणि सानवीकडे पाहिलं. दोघांचेही कपडे पावसामुळे भिजलेले होते. त्या म्हणाल्या, "तुम्ही दोघं घरात येईपर्यंतही पूर्ण भिजलात?" सानवी आणि विवाने एकमेकांकडे पाहिलं. विवान लगेच म्हणाला, "ते आम्ही आईस्क्रीम खायला थांबलो होतो." त्याच वेळी सानवीही म्हणाली, "ते आम्ही एअरपोर्टवरून निघताना." दोघांनी एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगितलेली पाहून श्वेताजी दोघांकडेही संशयाने पाहू लागल्या. श्वेताजींनी दोघांकडे पाहत कपाळावर हात मारला आणि म्हणाल्या, "माझे केस उगाचच पांढरे होत चाललेले आहेत. आयुष्याचा काहीच अनुभव नाही मला, हो ना?" सानवी आणि विवान दोघांनीही लगेच त्यांच्या नजरेला नजर देणं टाळलं. श्वेताजी पुढे म्हणाल्या, "दोघांनीही आधी कपडे बदलून या. मला तुमच्या दोघांशीही बोलायचं आहे, विशेषतः तुझ्याशी." "सानू, मी सुद्धा कपडे बदलून येते." विवान काहीही न बोलता आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. काही वेळानंतर तिघेही हॉलमध्ये बसले होते. श्वेताजींनी आपले हात एकमेकात घट्ट पकडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर सानवीबद्दलची नाराजी स्पष्ट दिसत होती. त्या सानवीकडे पाहत म्हणाल्या, "तू मला सोडून तुझ्या डॅडसोबत राहायला लागलीस, तेव्हाही मी काही बोलले नाही. पण माझी मुलगी माझ्यापासून इतकी दूर झाली होती का, की तिने स्वतःच्या लग्नाबद्दलसुद्धा मला सांगणं गरजेचं समजलं नाही?" श्वेताजींच्या जवळ बसलेली सानवी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "मॉम, परिस्थितीच अशी होती की मला लग्न करावं लागलं." श्वेताजी रागाने म्हणाल्या, "हो, ते मला कळलं आहे." विवान अगदी योग्य वेळी तिथे पोहोचला नसता तर देव जाणे आज तू कोणत्या परिस्थितीत असतीस. सानवीने विचार न करता परिस्थिती सांभाळण्याच्या प्रयत्नात लगेच म्हटलं, "मॉम, आमचं लग्न फक्त परिस्थितीमुळे झालं आहे. हे फक्त गरजेपोटी केलेली शादी आहे. आज नाही तर उद्या आम्ही घटस्फोट घेणारच आहोत." सानवीच्या तोंडून घटस्फोट हा शब्द ऐकताच श्वेताजींनी विवानकडे पाहिलं. विवान सानवीकडे विचित्र नजरेने पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की सानवीने घटस्फोटाबद्दल बोललेलं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. श्वेताजींनी सानवीकडे पाहत शांतपणे म्हटलं, "ठीक आहे, जर तुमचं लग्न फक्त गरजेपोटी झालं असेल तर मी उद्याच वकिलांशी बोलून तुमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करते. ठीक आहे ना सानू?" श्वेताजींचं बोलणं ऐकून सानवी पूर्णपणे गोंधळून गेली. आता श्वेताजींना काय उत्तर द्यावं हेच तिला समजत नव्हतं. तेवढ्यात विवानचा फोन पुन्हा वाजला. विवानने फोनच्या स्क्रीनवर अथर्वचं नाव पाहिलं आणि श्वेताजींना म्हणाला, "मला थोडं महत्त्वाचं काम आहे. मी माझा मित्र अथर्वच्या घरी जातोय. आपण नंतर बोलू." असं म्हणत विवानने एकदा सानवीकडे पाहिलं. त्या नजरेतून तो जणू सानवीला स्पष्टपणे सांगत होता की घटस्फोटाबद्दल तो तिच्याशी नंतर नक्कीच बोलणार आहे. काही वेळानंतर विवान, अथर्व आणि व्योम तिघेही एका कारमध्ये बसून हॉटेल वाईबच्या दिशेने निघाले. हॉटेलच्या जवळ पोहोचल्यावर
विवानने कारमध्ये बसलेल्या अथर्व आणि व्योमकडे पाहत गंभीर आवाजात म्हटलं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या मुलीला माझी खरी ओळख कुणी सांगितली हे मला अजूनही समजत नाही आणि ती मला ब्लॅकमेल करून नेमकं काय मिळवू पाहते हेही मला जाणून घ्यायचं आहे. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला या मुलीवर अजिबात विश्वास नाही. मी काही वेळात परत आलो नाही तर तुम्ही दोघंही माझ्या मागे रूममध्ये या आणि एक गोष्ट नक्की करा, ही सगळी गोष्ट सानूपर्यंत पोहोचता कामा नये. अथर्व आणि व्योमने एकमेकांकडे पाहिलं आणि मग गंभीरपणे मान हलवली. विवानने हॉटेलच्या दिशेने पाहिलं. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ही अनोळखी मुलगी कोण होती? तिला विवानची खरी ओळख कशी माहीत होती? ती त्याला ब्लॅकमेल का करत होती? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या रहस्याचा सानवीशी नेमका काय संबंध होता? विवानच्या मनात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड सुरू झाली होती, पण त्याला अजून कल्पनाही नव्हती की पुढे उलगडणारं हे रहस्य त्याच्या आणि सानवीच्या नात्याची कसोटी घेणार होतं. विवान कारमधून उतरून हॉटेलच्या रूम नंबर 308 मध्ये जातो. विवान आत येताच काउचवर बसलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटतं. मुलीच्या हातात वाईनचा ग्लास होता. ती मोठ्या अदाने विवानच्या जवळ येत म्हणाली, प्लीज कम मिस्टर विवान आर्यन. त्या मुलीने अतिशय आकर्षक असा पोशाख परिधान केला होता. विवान तिच्याकडे पाहणं टाळत म्हणाला, मिस मिताली बन्सल, मला ब्लॅकमेल करण्यामागचं कारण जाणून घेता येईल का? मिताली हसत म्हणाली, तुमच्या याच ॲटिट्यूडची मी चाहती आहे. कारण काय, मी तुम्हाला त्या कारणाच्या मुळापर्यंत घेऊन जाणार आहे, पण त्याआधी मला तुमची थोडीशी पाहुणचार करण्याची संधी तरी द्या. या ना, बसा. असं म्हणत मितालीने विवानच्या दंडाला पकडलं. विवानने तिचा हात झटकावून सोफ्यावर बसत म्हटलं, आता बोल. मितालीने 2 ग्लासमध्ये ड्रिंक भरलं आणि त्यातील एक ग्लास विवानच्या समोर ठेवला. त्यानंतर तिने एक फाईल काढून टेबलवर ठेवली. विवानने ड्रिंककडे दुर्लक्ष केल्याचं पाहून मितालीने फाईल टेबलवरून उचलली आणि म्हणाली, आधी तुमच्या बरोबरीने बसून तुमच्यासोबत ड्रिंक करण्याचा आनंद तरी घेऊ द्या मिस्टर आर्यन, प्लीज. असं म्हणत मितालीने ग्लास उचलून विवानच्या दिशेने पुढे केला. विवानने तिच्या हातातून ग्लास घेतला आणि तो पुन्हा टेबलवर ठेवत म्हणाला, मी ड्रिंक करत नाही. मिताली हसत म्हणाली, अच्छा का? सानवीने मनाई करून ठेवली आहे का? जर तसं असेल तर सध्या तरी सानवीला विसरून जा. हे ऐकताच विवान मितालीकडे पाहू लागला. मितालीने ग्लास विवानच्या ओठांजवळ नेत म्हटलं, असं वाटतंय की तुम्हाला सानवीकडे परत जायचंच नाहीये. जायचं असतं तर माझ्या बोलण्याकडे तुम्ही असं दुर्लक्ष केलं नसतं. विवानने मितालीच्या हातातून ग्लास घेतला आणि त्यातील संपूर्ण ड्रिंक एकाच घोटात संपवत म्हणाला, आता सरळ मुद्द्यावर ये, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. असं बोलता बोलता विवानची जीभ अडखळू लागली. त्याची नजरही त्याला साक्ष देत नव्हती. तो वारंवार डोकं झटकवून स्वतःला शुद्धी ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. ड्रिंकमध्ये काहीतरी गडबड असल्याचं समजायला त्याला वेळ लागला नाही. विवानने डळमळत्या अवस्थेत मितालीकडे बोट दाखवत तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला, तू खूप चुकीचं केलं आहेस. मला शुद्धीवर यावंच लागेल आणि मग तू माझ्यापासून वाचणार नाहीस. मिताली हसत विवानच्या जवळ येत म्हणाली, आधी स्वतःला तरी वाचवून घ्या मिस्टर आर्यन, कारण सध्या तरी तुम्ही माझ्यापासून वाचणार नाही. विवान शुद्ध हरवत असल्याचं पाहून मिताली त्याच्या जवळ येत म्हणाली, मुद्दा फक्त तुम्ही आहात मिस्टर आर्यन. माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलं आहे तेव्हापासून तुम्हाला मिळवण्याची माझी जिद्द आणि इच्छा दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. काळजी करू नका, मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात रस नाही आणि सानवीची जागा घ्यायचीही माझी इच्छा नाही, पण एकदा तरी तुम्हाला मिळवण्याची इच्छा नक्कीच आहे. फक्त माझी ही इच्छा पूर्ण करा. असं म्हणत मिताली हळूहळू विवानच्या आणखी जवळ येत होती. काही वेळातच विवानला आपल्या शरीरात एक विचित्र उष्णता जाणवू लागली.
त्याच्यावर स्वतःचं नियंत्रण राहिलं नव्हतं. तो अस्वस्थ होत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता. मितालीच्या स्पर्शामुळे त्याला वेगळंच जाणवत. विवानला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होत होतं आणि त्यामुळे तो तिला स्वतःपासून दूर करू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी विवानला जाग आली. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. स्वतःला एका अनोळखी खोलीत पाहून तो घाबरून आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात त्याची नजर सोफ्यावर झोपलेल्या व्योम आणि अथर्ववर गेली. दोघेही सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपले होते. दोघांना पाहून विवानने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर त्याची नजर आपल्या कपड्यांकडे गेली. त्याचे कपडे बेडच्या बाजूला ठेवलेले होते. विवानने कपडे घातले आणि तिथून बाहेर पडणार इतक्यात व्योमला जाग आले. विवानला शर्टची बटणं लावताना पाहून व्योमने विचारले, आपण ठीक आहात ना? व्योमचा आवाज ऐकून अथर्वही उठून बसला. विवानने दोघांनाही मिठी मारत म्हटलं, थँक्यू गाईज. तुम्ही दोघं वेळेवर आला नसता तर काल रात्री काय झालं असतं काही सांगता येत नाही. विवानचं बोलणं ऐकून व्योमने अथर्वकडे पाहिलं. जणू त्याच्या नजरेतून तो विचारत होता की तू विचारणार आहेस की मीच विचारू. अथर्वने होकारार्थी मान हलवली आणि विवानकडे पाहत म्हणाला, पण विवान, तुझ्या शरीरावर हे नखांचे ओरखडे? हे ऐकताच विवानने नजर वर करून अथर्वकडे पाहिलं. अथर्व थोडा संकोचत म्हणाला, नाही, हे काल रात्रीचे नाहीत. हे आम्हालाही माहीत आहे, कारण काल रात्री काही घडण्याआधीच आम्ही तिथे पोहोचलो होतो. मग हे ओरखडे? विवानने घसा साफ करत उत्तर दिलं, ते सानवीने. विवानचं वाक्य पूर्ण होण्याआधीच व्योम आणि अथर्व दोघेही आश्चर्याने एकाच वेळी म्हणाले, काय? आणि त्यावेळी विवाने कोणताही संकोच न करता त्यांना स्पष्टपणे सांगितलं, हो, हे ओरखडे सानवीनेच केले आहेत. आम्ही दिल्लीमध्ये एकत्र होतो. आय लव्ह हर आणि मी हे स्वीकारतो. तिलाही मी आवडतो. म्हणजे शी लव्स मी टू. पुढचं तुम्ही दोघं स्वतः समजदार आहातच. अथर्व पुढे आला आणि जवळजवळ विवानवर झेपावतच त्याला मिठी मारत म्हणाला, साल्या, मला माहीत होतं तू तिला आवडतोस, पण तुझ्यासाठी मी किती खुश आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. मागे उभा असलेला व्योमही विवानला मिठी मारत म्हणाला, मी सुद्धा तुमच्यासाठी खूप खुश आहे. विवानने व्योमला स्वतःपासून दूर करत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, आणि स्वतःसाठी कधी खुश होणार आहेस? तू खूप हसतोस, पण कधी स्वतःसाठी आनंदी होऊन बघ. तुझ्या आनंदाचं कारण तुझ्या अगदी आसपासच आहे. कधीतरी आपले हात पसरवून त्या व्यक्तीला आपलंसुद्धा करून घे. विवानच्या या छोट्याशा बोलण्यात खूप मोठा अर्थ दडलेला होता. तो अर्थ अथर्वला समजला होता, विवानलाही समजला होता आणि व्योमलाही. तिघांनाही माहीत होतं की विवानचे हे शब्द केवळ एक साधा सल्ला नव्हता, तर व्योमच्या आयुष्यात दडलेला एका न बोललेल्या भावनेला दिलेला इशारा होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.